व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय बाई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे व्याख्याते राहुलजी गिरी सर, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका वैशालीताई कोतकर, दुसरे संचालक गणेशजी सातपुते, आदरणीय लोंढे सर, भैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, अनिलजी ठुबे, उद्योजक खकाळ साहेब, उपस्थित सन्माननीय सर्व व्यासपीठ विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आज या ठिकाणी आपणा सर्वांना माहीत आहे की दरवर्षी 1 मार्चला भाऊंचा वाढदिवस होत असतो आणि म्हणून हा वाढदिवस होत असताना आपणा सर्वांना माहिती मोठ्या उत्साहामध्ये हा वाढदिवस आपण साजरा करतो। परंतु 2-3 दिवसापूर्वी साहेबांची चर्चा झाली। साहेबांनी सांगितलं की माझा वाढदिवस कुठल्याही उत्साहामध्ये आपल्याला साजरा करायचा नाही, साजरा करायचा असेल तर जे गोरगरीब विद्यार्थी असतील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काम करा। दुसरी गोष्ट अशी की आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना या काळामध्ये वावरत असताना एक चांगल्या विचाराची आवश्यकता आहे आणि मग हे विचार या आज आपल्याला व्याख्यात्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलंय आणि त्या स्पर्धांचं पारितोषिक वितरण या ठिकाणी होत आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी मुद्दामून सांगावीशी वाटते की आपल्या सर्वांना माहीत आहे की हॉटेल व्यवसायामध्ये आपण जर पाहिलं तर साहेबांच्या माध्यमातून गुणवत्ता असेल, स्वच्छता असेल आणि विनम्र सेवा असेल, याच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जागतिक स्तरावरती आपल्या केडगावचं नाव पोहोचण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। आणि म्हणून साहेबांचं जे सर्व कार्य आहे आपणा सर्वांना परिचित आहे। शैक्षणिक असेल, सामाजिक कार्य असेल, त्याचबरोबर धार्मिक कार्य असेल, कृषी, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रामध्ये साहेबांचं खूप मोठं योगदान आहे। आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता खऱ्या अर्थानं साहेबांच्याबद्दल सांगायचं ठरलं की साहेबांकडं कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठाची डिग्री नसताना की उत्तम प्रकारचं एक मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावं हे साहेबांकडून खऱ्या अर्थानं शिकणं गरजेचं आहे। आणि म्हणून अशा प्रकारचं एक प्रेरणादायी, एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना एक मार्गदर्शक म्हणून लाभलेलं आहे। आणि म्हणून आजच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचं एक औचित्य साधून विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याचबरोबर भोजनाचाही कार्यक्रम आहे। अशा सर्व कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिला राहुलजी गिरी या ठिकाणी आपल्याला खूप असं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहे। सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। असणाऱ्या भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय दाजी कोतकर साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई कोतकर मॅडम, त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शिका ओएसएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका वैशालीताई कोतकर मॅडम, त्यासोबतच ज्यांच्या व्याख्यानाची पर्वणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आयोजित केली असे युवा व्याख्याते आदरणीय श्री राहुलजी गिरी सर, मंचकावर उपस्थित उद्योजक जयद्रथजी खाकाळ साहेब, त्यासोबतच ज्येष्ठ संचालक आदरणीय श्री रघुनाथजी लोंढे सर, अनिलजी ठुबे सर, बाबासाहेब कोतकर साहेब, त्याचबरोबर संस्थेचे संचालक आदरणीय गणेश शेठ सातपुते सर, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री बेरड सर, दरेकर सर, कारले सर, उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आदरणीय कोतकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी होतंय। खरं तर आदरणीय साहेबांचं आम्हा सर्वांना नेहमीच सांगणं असतं की विद्यार्थ्यांसाठी जे जे चांगलं आहे ते करत राहावं आणि त्याच अनुषंगाने खरं तर एक व्याख्यानाची पर्वणी आपल्यासमोर या ठिकाणी येते। या ठिकाणी आज मराठी राजभाषा दिन पण आहे आणि त्यामुळं मराठी भाषेतील हे व्याख्यान निश्चितच आपल्यासाठी एक उल्लेखनीय आणि होणार आहे। या ठिकाणी आदरणीय सरांचा जे व्याख्याते आहेत, युवा व्याख्याते, त्यांचा अल्पसा परिचय
या ठिकाणी करून देतो. सरांचं नाव आहे सन्मान्य श्री राहुलजी गिरी सर, मराठवाड्याचे ते युवा व्याख्याते आहेत. त्यांचं शिक्षण MSW झालेलं आहे, मास्टर इन सोशल वर्क, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ पुणे या ठिकाणाहून त्यांनी त्यांचं MSW पूर्ण केलेलं आहे. त्यासोबतच प्राध्यापक होण्यासाठी जी सेट परीक्षा आवश्यक असते ती सेट परीक्षा देखील सर उत्तीर्ण आहेत. त्यासोबत आत्ता ते PhD देखील करत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 400 पुरस्कार त्यांना वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेमध्ये प्राप्त झालेले आहेत आणि विशेषतः राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय असे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आत्तापर्यंत सरांनी जवळपास 1600 व्याख्यानांचं देखील आयोजन केलेलं आहे. विविध विषयावर सर बोलतात. सरांचं नावच मुळात गिरी असं आहे आणि गिरी शब्दाचा अर्थ होतो उत्तुंग किंवा पहाड. अगदी पहाडी आवाजात आपल्याला सर उद्बोधन करणार आहेत. या ठिकाणी मी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि हा अल्पसा पाहुण्यांचा परिचय थांबवतो. धन्यवाद. दुर्गाम राजांच्या गजरामध्ये आपण त्याचा सत्कार करूया. रस्त्यानं चालत असताना त्याला डोळेच नाहीत, दृष्टीच नाहीत, म्हणून येणारी जाणारी माणसं त्याला धडकायची, तो लोकांना जाऊन धडकायचा. एका सज्जन सद्ग्रहस्थाने एक काम केलं, याला दृष्टी नाही, याला लोक येऊन धडकतात, हा लोकांना जाऊन धडकतो. यापेक्षा एक कंदील त्यानं घेतला आणि त्याच्या हातात कंदील दिला आणि त्याला असं सांगितलं की इथून पुढे उजेडाचा हा कंदील घेऊन तू रस्त्यानं चालत जा, म्हणजे येणारी जाणारी तुला धडकणार नाही, तू कुणाला धडकणार नाही. दृष्टी नसलेला, डोळे नसलेला तो माणूस त्या सुज्ञ सद्ग्रहस्थाला असं म्हणतो, अरे डोळे मला नाहीत पण तुला दृष्टिकोन कसा नाही? ईश्वरानं जर मला डोळेच दिले नसतील आणि तू माझ्या हातात उजेडाचा कंदील जरी दिला तर मला काय दिसणार आहे? मी लोकांना जाऊन धडकेलच अंधारामध्ये. त्या सद्ग्रहस्थानं असं सांगितलं की तुम्हाला डोळे नाहीत, मान्य आहे, पण मी तुमच्या हातात जर कंदील दिला तर त्या कंदिलाच्या प्रकाशात तुम्ही रस्त्यानं चालत असताना तुम्हाला जरी समोरचं दिसलं नाही तरी समोरून येणाऱ्या माणसाला तुम्ही दिसाल, तुमच्या हातातला उजेड दिसेल आणि लोक तुम्हाला धडकण्यापासून वाचतील. कंदील घेतला त्या माणसाने आणि डोळे नसलेला तो माणूस असा रस्त्यानं चालायला लागला. एके दिवशी रस्त्यानं चालताना एक चांगला माणूस येऊन त्याला धडकला. अंधारात चाचपडताना एक माणूस येऊन धडकला. तसा तो डोळे नसलेला माणूस त्याच्यावर खेकसला, ओरडला आणि त्याला असं म्हणतो, अरे ईश्वरानं मला डोळे दिले नाहीत, तुला तर डोळे आहेत की? तुला डोळे असताना सुद्धा माझ्या हातातला कंदील तुला दिसत नाही, अंधारात येऊन मला धडकतो. तसा धडकलेला माणूस असं म्हणाला की साहेब तुम्हाला डोळे नाहीत, ईश्वरानं तुम्हाला दृष्टी दिली नाही, तुमच्या हातात कुणीतरी कंदील दिलाय, पण मी तुम्हाला येऊन धडकलो कारण दुर्दैवानं तुमच्या हातात दिलेल्या कंदिलात उजेडच नाही, नुसता कंदीलच आहे. या उदाहरणातून मला एवढंच तुम्हाला सुरुवातीला सांगायचं आहे की इतरांनी दिलेला उष्णा प्रकाश हा तुमच्या आयुष्यभर पुरू शकत नसतो. त्यासाठी स्वयं प्रकाशित व्हावं लागत असतं. चिरंतन प्रकाशाची ती प्रेरणा आपल्या आयुष्यात आपल्याला आयुष्यभर पुरेल अशी निर्माण करावी लागत असते. आणि इथं जमलेल्या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी स्वयंप्रकाशाची अत्तदीप भवची ही स्वयंप्रकाशाची चिरंतन प्रेरणा स्वतःच्या अंतःकरणात निर्माण करावी, यासाठी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ही संस्था इथल्या बहुजन विद्यार्थ्यांसाठी निर्माण करणाऱ्या आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांच्या जन्मदिनाचं औचित्य आज या कार्यक्रमाच्या पाठीशी आहे. आपण सर्वजण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं, जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊया. कारण त्यांच्या नावातच भानू आहे. भानू या शब्दाचा अर्थ सूर्य. सूर्याचं काम या सृष्टीला उजळून काढणं असतं, प्रकाशित करणं असतं. जिथं जिथं अंधार आहे त्या अंधाराला गाडण्याचं काम प्रकाश हा करत असतो. आणि आज त्यांच्या प्रती ऐकल्याच्या नंतर, आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांच्या प्रती जाणल्याच्या नंतरही माझ्या हेच लक्षात आलं की सामान्य परिस्थितीत जन्माला आलेला एखादा माणूस स्वकर्तृत्वाच्या बळावर आपली उंची वैविध्यपूर्ण क्षेत्रात एवढ्या उंचीला जाऊन पोहोचू शकतात की मला वाटतं इथं जमलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब यांच्यासारखा मोठा आदर्श या मातीत दुसरा कोणी असू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणून आदरणीय कोतकर साहेबांकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या त्या ठिकाणी लक्षात यायला लागतं. त्यांच्या त्यावेळी लक्षात आलं, भले आपण एखाद्या विद्यालयाची विद्यापीठाची डिग्री प्राप्त केली नसेल, पण या मातीच्या विद्यार्थ्यांच्या विकासाचं चाक अज्ञानाच्या दलदलीत रुतून आहे. म्हणून त्या चाकातली सगळे आरं फिरवण्यापेक्षा आदरणीय कोतकर साहेबांनी सुरुवातीला त्यातलं शिक्षण नावाचं एक आरं फिरवण्याचं ठरवलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसाठी या भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तुम्हाला शिक्षणाचं अंगण, शिक्षणाचं प्रांगण त्यांनी खुलं करून दिलंय.
हे त्यांच्या माध्यमातून घडलेलं मोठं आणि वैविध्यपूर्ण अशा स्वरूपाचं काम आपल्याला पाहायला मिळतं. आज त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आदरणीय ज्ञानेश्वरजी ज्ञानदेवजी बेरड सर यांनी मला व्याख्यानासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर पाचारण केलं. कारण जन्मदिवस आणि अभिष्ट चिंतनाचे सोहळे कुठल्याही उत्सवात आणि झगमगाटात साजरं न करता या अभिष्ट चिंतनाच्या आणि जन्मदिनाच्या निमित्तानं कोतकर साहेबांनी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की आपला वाढदिवस हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी वैचारिक प्रबोधन त्यांचं व्हावं या अत्यंत निरपेक्ष भावनेनं त्यांनी आपला अभिष्ट चिंतन आणि वाढदिवस सोहळा आयोजित करण्याचं ठरवलं. या पाठीमागचा विचार त्यांचा मला वाटतं खूप महत्वाचा आहे. विचारांचा हा सोहळा त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केला ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण उद्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घडायचं असेल, आपल्याला आकारायचं असेल, आपल्याला जर चांगल्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला विचारच चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतात हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचे या महाराष्ट्रातले फार मोठे वक्ते होते. प्राचार्यांचं जर एखाद्या गावात व्याख्यान असलं तर प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानाला लोक बैलगाड्यांमध्ये बसून जायचे, लाखोंची गर्दी असायची. एका गावात प्राचार्य गेले आणि समोर फक्त 30 ते 35 लोक होते. प्राचार्यांनी संयोजकांना विचारलं, मी गावोगावी व्याख्यानाला जातो, लाखो हजारोंची गर्दी असते, पण तुमच्या गावात मात्र व्याख्यानाला एवढीशी लोक का आली? संयोजकांनी सांगितलं, सगळी लोक मनोरंजनाच्या कार्यक्रमात जाऊन बसले. आज गावात मनोरंजनाचा कार्यक्रम होता, लोक विचार ऐकायला आले नाही. त्यावेळी महाराष्ट्राच्या ऋषितुल्य वक्त्यानं असं सांगितलं होतं की दुर्दैव या मातीचं, या मातीतल्या लोकांना आता महापुरुषांच्या विचारांपेक्षा टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात. ते असं म्हणतात की बघा, दुर्दैव आजच्या तरुण पिढीचं, या मातीतल्या तरुणाईला आता विचारांच्या कार्यक्रमापेक्षा कुठल्या तरी नर्तकीचं नाचकाम जास्त महत्वाचं वाटू लागलंय. प्राचार्यांचे उद्गार होते की बघा, दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब शहरोशहरी लोकांच्या दारोदार घरी जाऊन टाकावं लागतं, पण दारू पिणारी माणसं दारूच्या दुकानावर गर्दी करून रांगा करून दारू पितात. अशा समाजाच्या पतनाच्या काळामध्ये उद्याच्या भारताचं भविष्य असणारी तुम्ही सगळी विद्यार्थी मित्र पिढी आहे आणि तुमच्या पावलांचा प्रवास योग्य दिशेने जर घेऊन जायचं असेल तर चांगले विचार तुमच्या कानावर पडणं, उत्तम संस्कार तुमच्या मनावरती रुजणं हे सर्वाधिक गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते पुण्यप्रद पवित्र कार्य या वैचारिक सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ही अतिशय कौतुक आणि आनंदाची गोष्ट लक्षात घ्या. आज तुम्हा सगळ्यांशी संवाद साधत असताना या वयातली तुम्ही सगळी मुलं या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मलाही माझे शालेय दिवस आठवायला लागतात. विद्यार्थ्यांनो, या वयात आपल्यात ती चमक असते, आपल्यात ते धैर्य असतं. लाथ मारेल तिथं पाणी काढून दाखवण्याची क्षमता या वयामध्ये तुमच्या माझ्यात असते. फक्त त्या क्षमतेची जाणीव आपल्याला या वयात होता येणं आणि घडणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही शाळेत आणि विद्यालय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर गेल्याच्या नंतर मला एक सवय आहे, मी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाहत असतो. विद्यार्थ्यांच्या या वयातल्या तरुणांच्या डोळ्यात पाहिल्याच्या नंतर एक वेगळी चमक दिसते. ती चमक उद्याच्या भारताला घडवणारी चमक असते. तुम्हा सगळ्यांच्या नेत्रात पाहिल्याच्या नंतर मला कविवर्य बाबू बोरगावकरांचे शब्द आठवतात. ते असं लिहितात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्म रेखती, आणि तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभाला नेत्रांमध्ये कोंडण्याचं सामर्थ्य तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात आहे. फक्त त्याची जाणीव तुम्हाला होता येणं आणि घडणं गरजेचं आहे. आणि ही जाणीव करून देण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आज आयुष्याच्या एक अतिशय महत्वाच्या टप्प्यावरती विद्यार्थ्यांनो तुम्ही आहात. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 10वी, 9वी, 11वी, 12वीच्या वर्गातले तुम्ही बहुतांश 10वीच्या वर्गातले साधारणतः विद्यार्थी असाल. मी नेहमी सांगत असतो, शिक्षणाच्या प्रक्रियेत तुम्ही आहात. ही तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली एक अत्यंत मौलिक अशा स्वरूपाची संधी आहे. विन्स्टन चर्चिल असं म्हणायचंय की संधी ही चोरपावलाने येते आणि जाताना वाजत गाजत निघून जाते. चोरपावलाने आलेली संधी ज्याला पकडता आली त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं, आणि वाजत गाजत निघालेली संधी वाजत चालली तरी जो तिच्याकडे ढुंकुणी पाहत नाही त्याचं आयुष्य भविष्यात काय होतं हे अनेकांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, आता काही कालानंतर काही विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करणार आहेत, बक्षीस देणार आहेत, त्यांचं कौतुक या मंचावरून होईल. अनेक विद्यार्थी एखाद्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवतात, त्यांचा सन्मान होतो. बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्यांना कौतुक वाटतं की वा, त्याचा किती आनंदात सन्मान होतोय, त्याच्या आई वडिलांच्या साक्षीनं सन्मान होतोय, त्याच्या दृष्टिकोनातून किती सुखाचा समाधानाचा हा क्षण आहे. व्यासपीठावरती सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात, त्याला आनंदित सन्मानित करतायत. आपल्याला एखाद्या व्यक्तीला मिळालेला सन्मान, एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या यशानंतर त्याचं होणारं कौतुक दिसतं, पण दुर्दैवानं त्या कौतुकापर्यंत आणि त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तो कष्ट नावाच्या ज्या प्रक्रियेतून गेलेला असतो ती प्रक्रिया मात्र आपल्यातल्या कोणालाही दिसत नाही. आपलं दुर्दैव आहे. आदरणीय कोतकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा पाढा वाचल्याच्या नंतर लक्षात येतं,
लहानपणीपासून एका सामान्य परिस्थितीत आणि कुटुंबात जन्माला आल्याच्या नंतर काय त्यांच्याकडे होतं? फक्त कष्ट, कष्ट आणि कष्ट, मेहनत, मेहनत आणि मेहनत, या शब्दांच्या बळावरती आयुष्यात एवढे मोठे झाले. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन हेच तुम्हाला दर्शवतंय आणि सांगताय की तुमच्या आयुष्यात तुम्हाला एका उंचीवरती पोहोचायचं असेल तर तुम्ही ज्या टप्प्यावरती आहात त्या टप्प्यावर तुम्हाला कष्ट करणं सगळ्यात जास्त गरजेचं. लक्षात घ्या. एखादा दगड, त्या दगडाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटत नाही. ओबड दिसणारा दगड असतो, तो दगड आपल्याला सुखावत नाही, मजाही मिळत नाही त्याच्याकडे पाहून. पण त्या दगडावर एखादा मूर्तिकार ज्यावेळी दगडावर छन्नीचे घाव घालायला लागतो आणि त्या दगडातून एखादी सुंदर सुकुमार ईश्वराची मूर्ती कोरतो, ती मूर्ती पाहिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आपल्याला समाधान वाटतं की नाही? आपल्याला आनंद वाटतं की नाही? त्या दगडानं घाव झेलल्याच्या नंतर त्यातून एक मूर्ती होते, ती मूर्ती आम्हाला आनंदित करते. तसं कुठल्याही व्यक्तीच असतं. कष्टाच्या चाबकाचे फटकारे बसल्याशिवाय आमच्या आयुष्याला आणि आमच्या व्यक्तित्वाला आकार येऊ शकत नाही. आपण प्रत्येकानं, मला वाटतं, लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून एखाद्याच्या यशाशी तुलना करत असताना, त्याच्या यशाशी कौतुक, त्याच्या यशाशी स्पर्धा करत असताना आपण त्यांना ते यश मिळवण्यासाठी जे कष्ट नावाची प्रक्रिया घेतली आहे, त्या प्रक्रियेतून जाण्याची आपल्या प्रत्येकाची तयारी असणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. लक्षात घ्या. आज दुर्दैवानं तुमच्या माझ्या पिढीकडे पाहिल्याच्या नंतर बऱ्याच जणांच्या मुखात शब्द असतात की आजची ही लेकरं भरकटतायत, आजच्या तरुण पिढीच्या पावलांची वाट चुकतीये, आजची पिढी चुकीच्या दिशेनं मार्गक्रमण करते. हे का होतं? याचं कारण आज तुम्ही आणि मी चांगल्या गोष्टी, विचारांच्या गोष्टी सोडून विकारांच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 31च्या अंधाऱ्या रात्री माझ्यासारखी पोरं महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्तानं फिरताना नेहमी पाहतात. इवलीशी पोरं विद्यालयात, तुम्ही आम्ही जोपर्यंत शाळेत असतो तोपर्यंत चित्र ठीक असतं. विद्यालयातून महाविद्यालयात, पुणे, मुंबई, दिल्लीला, शहरात जाता जाता आमच्या पावलांचा प्रवास 31च्या अंधाऱ्या रात्री विद्यालयातून महाविद्यालयात जाताना मध्यालयाच्या दिशेनं कधी होतो आमचं आम्हालाही कळत नाही. का आमच्या पावलांची वाट चुकते? का या वयात आमच्या पावलांची दिशा चुकत असल्याचे आमच्या लक्षात येते? हे लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो, तत्वज्ञानाच्या भाषेत दोन गोष्टी या भूतलावर अस्तित्वात असतात. एक असतं प्रेयस आणि दुसरं असतं श्रेयस. विद्यार्थी मित्रांनो, प्रेयस कशाला म्हणायचं? उदाहरणार्थ चहा तुम्हाला खूप आवडतो, पण चहा शरीरासाठी चांगला असतो का? त्याला प्रेयस असं म्हणतात. पण कडुलिंबाचा रस, तो कडुलिंबाचा पाला तुम्हाला आवडतो का? पण शरीराला चांगला असतो की नाही? त्याला श्रेयस असं म्हणतात. आपलं आयुष्य जसं 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 वाढत जातं तसं तसं आपण स्वतःला विकार जडवतो. आपण स्वतःला श्रेयसाकडून काढून प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातो आणि आपल्या आयुष्याची दिशा कधी चुकते हे आपल्यालाही लक्षात येत नाही. आपण प्रत्येकानं, मला वाटतं, समजणं आणि लक्षात घेणं गरजेचं आहे. आई आणि बाप आपल्यावरती, आपल्या या वयात आपल्यावर जे संस्कार करत असतात ते संस्कार आपण विसरत चालतो. आपले गुरुजन आपल्यावरती जे संस्कार करत असतात ते संस्कार आपण भविष्याच्या वाटेवर जात असताना विसरत जातो आणि म्हणून आपल्या आयुष्याची दिशा कधी चुकते आपल्यालाही कळत नाही. लक्षात घ्या. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगेल, आदरणीय कोतकर साहेबांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं, कोतकर साहेबांनी आयुष्यात पुढे जात असताना, मार्गक्रमण करत असताना आपल्या आईनं निष्ठेनं कष्ट करण्याचा जो संस्कार त्यांच्यावरती दिला, तो संस्कार आपल्या कानात, आपल्या मनात, अंतःकरणात जिवंत ठेवला म्हणून ते इतक्या उंचीला पोहोचू शकले. लक्षात घ्या. जगात, देशात आणि राज्यात कुठल्याही कोपऱ्यात ते असतील, कुठली कृती करत असतील, एखादी चुकीची बाब त्यांच्या मनाला स्पर्श करू पाहत असेल, त्यांच्या आईच्या संस्काराचा आवाज त्यांच्या कानावर आला असेल, त्यांनी कदाचित कुठल्याही चुकीच्या बाबीला स्पर्श केला नसेल, पण आयुष्यात तेवढ्या उंचीवरती आज पोहोचले हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तसं तुमच्या आयुष्यात हे मार्गक्रमण करताना हे संस्कार पेरणं, अंतःकरणात रुजवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, साने गुरुजी नावाचा माणूस आपण ऐकला असेल. साने गुरुजींचं नाव ऐकलंय? श्यामची नावाचं पुस्तक लिहिलंय. कुणा, किती विद्यार्थ्यांना माहिती आहे श्यामची? तुमच्यासाठीच एकदा टाळ्या वाजवा जोरदार. श्यामची नावाच्या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईच्या गोड आठवणी लिहून ठेवल्यात. साने गुरुजी एके ठिकाणी त्या पुस्तकात असं लिहितात, विद्यार्थी मित्रांनो, चिमुकल्यांनो, साने गुरुजी त्या पुस्तकात असं लिहितात की एके दिवशी मी पुण्यात गुरुकुलात शिकायचो. आता तरी आम्ही शाळेत शिकतो, आम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. शाळेत येण्यासाठी बस असते, वर्गात बसायला खोल्या असतात, आई वडील डब्बा घेऊन येतात, डब्बा आम्हाला देतात. पण साने गुरुजी म्हणतात, मी गुरुकुलात शिकायचो, पुण्यात गुरुकुलात असायचो, गुरूंकडे शिक्षण घ्यायचं आणि एक घर गुरूंनी ठरवून दिलेलं असायचं. तेवढं एकाच घरी जायचं आणि त्या एका घरी जाऊन मधुकरी मागायची, भिक्षा मागायची आणि मिळालेल्या भिक्षेच्या साह्यानं त्या दिवसाची गुजराण करायची, पोट भरायचं, काकेत झोळी असायची. ठरवून दिलेल्या एका घराच्या व्यतिरिक्त कुठे जाता येत नव्हतं. प्रत्येक विद्यार्थ्याला एक घर ठरवून दिलेलं असायचं. साने गुरुजी म्हणतात, मी त्या घरी मधुकरी मागायला, भिक्षा मागायला झोळी घेऊन गेलो आणि ते घरच त्या दिवशी बंद आहे. मी आसपासच्या लोकांना विचारलं, ही माणसं कुठं गेलीत? त्यांनी सांगितलं, घराला लॉक आहे. ही माणसं 2 दिवसांसाठी त्यांच्या पै पाहुण्यांकडे गेलीत. साने गुरुजी म्हणतात, माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, तर 2 दिवस खायचं काय, जगायचं कसं? पोटात तर भूक लागली, डोळ्यातून पाणी यायला लागलं, आकाशातला ऊन चमकतंय,
साने गुरुजी अस्वस्थ झाल्याने एका पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन बसले आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसलेत. आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर कुणीतरी त्यांना 2 रुपये टेकवल्याचे दिसले. त्यांना वाटलं उठावं, 2 दिवस आपल्याला काही खायला मिळणार नाही, धावत जावं. ते 2 रुपये असे उचलावेत, बाजारात जावं, चणे फुटाने विकत आणावेत आणि पोटाची भूक भागवावी. साने गुरुजी म्हणतात, मी उठलो सुद्धा, धावत गेलो, ते 2 रुपये उचलणार, त्यावेळी माझ्या कानात आवाज आला. 4थीच्या वर्गात असताना मी सुट्ट्यात घरी गेलो होतो आणि घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातले 20 रुपये मी चोरले होते. त्यावेळी आईने मला सांगितलं होतं की बाळा श्याम, 4थीच्या वर्गात तुझे गुरुजी तुला शिकवतात की माणसाने आयुष्यात कधीच चोरी करायची नसते. हा धडा जर तुझ्या जीवनात, तुझ्या कृतीत उतरला नसेल आणि 4थीच्या वर्गात तुला 100 पैकी 100 जरी गुण मिळाले तरी 5वीच्या वर्गात बसायला आणि प्रवेश करायला तू समर्थ असू शकत नाहीस. आईचा हा आवाज साने गुरुजी म्हणतात कानात आला. मी त्या 2 रुपयांना स्पर्श केला नाही, तसेच राहू दिले. 2 दिवस उपाशी पोटी राहिलो, पण आयुष्यात मात्र मी कधीच चोरी केली नाही. हे साने गुरुजींचे शिकवण आहेत आणि हे त्यांचे संस्कार आहेत. तुमची आई, तुमचे वडील तुमच्यावर लहान वयात या कालखंडात जे संस्कार करत असतात, इथून पुढे आणि या कालखंडातही तुम्ही कुठेही असाल, तिथे असताना तुमच्या उत्तम दिशेने मार्गस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्रत्येकाला लक्षात घेणं गरजेचं आहे. काल परवा 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, बरोबर की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या धमन्यातलं रक्त सळसळतं, आम्हाला अभिमान वाटतो शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराज संस्कार केला, त्या संस्काराचं बाळकडू शिवरायाने आपल्या अंतःकरणात आयुष्यभर पेरून ठेवलं. आई नावाची शिदोरी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपली, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे. 9-10 वर्षाचे शिवाजी महाराज असतील, 9-10 वर्षाचे शिवाजी महाराज पुण्यात राहायचे लाल महालात. सहलीला अनेकांनी पाहिला असेल लाल महल. लाल महालात शिवाजी महाराज आईसोबत राहायचे. शिवाजी महाराजांचे वडील तिकडे बंगळूरला इतक्या दूर राहत आहेत, लांब. आणि छत्रपती शिवाजी महाराज 9 वर्षाचे असे घोड्यावरती बसले असायचे. वेगाने त्या लाल महालाच्या पटांगणात घोडा पळवायचं शिकायचे, दांडपट्टा चालवायचे शिकायचे, तलवार चालवायची शिकायचे. आणि अचानक आईसाहेब जिजाऊ अशा समोर उभ्या असायच्या. आपलं 9 वर्षाचं लेकरू इतक्या वेगाने घोडा पळवतावर पडले, गुडघ्याला जखम झाली, गुडघ्यातून रक्ताची चिरकांडी उडाली, तोंडात माती गेली, डोळ्यातून खळकण अश्रू आले. आई समोर उभा. कल्पना करा तुम्ही सगळेजण, तुम्हालाही काय वाटलं असतं? आपल्या आईनं धावत यावं, आपल्याला उचलून कडेवर घ्यावं, अंजारावं, गोंजारावं, विचारावं बाळा लागलंय का? मासाहेब जिजाऊ मात्र तिथे स्तब्ध उभ्या होत्या. जिजाऊ काय उठायला तयारच होईनात. 9 वर्षाचे शिवाजी महाराज कसे बसे उठायचा प्रयत्न करते झाले. आई साहेबांच्या नावाने मासाहेबांना आवाज देत आहेत. जिजाऊ काही जवळ येईनातच, त्यांना उचलूनच घेणार. मासाहेबांच्या लक्षात आलं इथं काही माता माऊल्या जमल्यात, त्यांना मी आवर्जून सांगेल. आई जिजाऊंच्या लक्षात आलं माझ्या लेकराची भावनिक आणि संवेदनशील बाजू आई म्हणून मी आहे. जिजाऊंनी ताड पावलं टाकल्या आणि स्वतःच्या महालात त्या जाऊन बसल्या. तसा शिवरायांना राग आला. 9 वर्षाचे शिवाजी महाराज कसे बसे उठायचा प्रयत्न करते झाले. उठून उभं राहिलेले शिवाजीराजे चालायला लागले. चालत धावत जिजाऊंच्या महालात गेले. जसे जिजाऊंच्या महालात गेले तशा मासाहेब जिजाऊ त्यांच्या आसनावरच्या ताडकन उठून उभा राहिल्या, धावत गेल्या. जिजाऊंनी शिवरायांना कडेवर उचलून घेतलं, अंजारलं, गुंजारलं, विचारलं शिवराजे लागले का, दुखते का, जखम झाली का? त्यावेळी 9 वर्षाच्या शिवरायांना राग आला. ते म्हणाले मासाहेब, जेव्हा पडलो आम्ही, जखम झाली, वाटलं तुम्ही उचलून घ्याल, कडेवरती घ्याल, अंजाराल, गोंजाराल, तुम्ही काय आला नाही. आम्ही स्वतःहून उभा राहिलो, तुम्ही महालात येऊन बसलात. आम्ही चालत आलो, आम्ही स्वतःच्या पावलाने इथं आलो आणि आता आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला तुम्ही उचलून घेताय आणि विचारता शिवबा लागले का, जखम झाली का, असं का केलं मासाहेब? त्यावेळी लक्षात ठेवा, प्रत्येक आईनं आणि लेकराने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ शिवरायांना असं सांगत होत्या, 9व्या वर्षी संस्कार देत होत्या की लक्षात ठेवा शिवबाराजे. काय म्हणत होत्या की लक्षात ठेवा शिवबाराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधत बसावा लागतो ना, तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर उठून पुन्हा कधीच उभा राहू शकत. त्या संस्कार जिजाऊंनी त्या वयात दिलाय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये किती संकट आली, पावलावरती आव्हान आहे. पडले असतील शिवाजी महाराज, पण आईनं केलेला संस्कार मनात जिवंत होता. शिवाजीराजे पुन्हा उठून उभं राहायचंय, लक्षात ठेवा. अफजल खान नावाचं संकट आलं, पत्नी सईबाई साहेब मृत्यूशय्यावरती आहेत. एकाच वेळी 2 संकट आहेत, कोसळले मानसिक दृष्ट्या, पण तरी सुद्धा स्वतःच्या हिमतीवर शिवाजीराजे उठून उभा राहिले. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला आणत त्याचा पुतळा काढला आणि पुन्हा एकदा स्वराज्याचा भगवा महाराजांनी अभिमानानं फडकवता ठेवला. हे का झालं? कारण आईनं दिलेला संस्कार. संकटाच्या छाताळावर पाय रोवून कसं उभं राहायचं असतं हे आईनं शिवाजी महाराजांना सांगितलं होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळजात जिवंत ठेवलं होतं. म्हणून ज्या पोळाची आईच्या संस्काराप्रती निष्ठा आहे ते लेकरू आयुष्यात कुठल्याही संकटाला भिडू शकतं. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय कोतकर साहेबांच्या या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगेन. म्हणून संस्काराची ही शिदोरी सोबत घेऊन जगणं आपल्याला आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचे. लक्षात ठेवा, आज तुमच्या सगळ्यांच्या वाटेतला अडथळा महत्वाचा शिक्षणाच्या प्रवासातला जर काय असेल तर हे तंत्रज्ञान. ज्या तंत्रज्ञानाचा सदुपयोग आपण करावा त्याचा दुरुपयोग होत असता आपल्या पिढीकडून आज बऱ्याचदा पाहायला मिळतोय.
कदाचित मला वाटतं पेरेंट्सला शाळेत मोबाईल अलाउड नसेल, पण घरी गेल्याच्या नंतर आई वडिलांचा मोबाईल अभ्यासाच्या निमित्तानं आपण घेतो आणि त्या मोबाईलवर आपल्या भोळ्या बाबड्यांना मायबापांना असं वाटतं की पोरं अभ्यास करतात, पण अभ्यासाच्या नावाखाली आपण काय करतो हा प्रश्न आपण कधीतरी आपल्या अंतःकरणाला विचारणं गरजेचं आहे. कारण मी सर्रासपणे हे चित्र पाहतोय. हल्ली विद्यार्थी म्हणून या वयात आपल्या वाटेतला जर मोठा अडथळा काय बनला असेल तर आपल्या हातात आलेला मोबाईल आपल्या आयुष्याच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा बनल्याचा आज तुमच्या आणि माझ्या लक्षात यायला लागतंय. हे आपल्या लक्षात घेणं मला वाटतं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, चुली शेजारी आई जर साहेब भाकरी भाजायला बसली आणि आईच्या हाताला चटका बसला, भाकरी भाजणाऱ्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण शेजारी बसणाऱ्या पोरांना आता काहीच वाटत नाही. आणि त्याच पोरानं इंस्टाग्रामला एखादी रील टाकू द्या, एखादा फोटो पोस्ट करू द्या, त्याला कमी व्ह्यूज आणि लाईक्स मिळू द्या, लगे आम्ही अस्वस्थ व्हायला लागतो. ही परिस्थिती आज निर्माण झाल्याची पाहायला मिळते. आम्ही मोबाईलवरती बोलतोय, आई सोबत घरात जाऊन प्रेमाने 2 शब्द बोलणारी पोरं आणि पुरी आज समाजात पाहायला मिळत नाहीत. बापाच्या पायावर डोकं टेकून घराच्या बाहेर पडणारी मुलं आज समाजात पाहायला मिळत नाहीत. पण दुर्दैवानं मोबाईलमध्ये आपलं आयुष्य सगळं खर्ची करणारी पिढी आज समाजात पाहायला मिळते. दुर्दैव आहे. आम्ही ओठानं बोलायचो एकेकाळी, समाज एकेकाळी लोक ओठानं बोलायची. तुम्ही म्हणाल मग आज कशानं बोलताय? आजची पोरं आणि आजची पिढी आणि आम्ही सगळे ओठाने नाही बोटानं बोलतोय. बोटाच्या एका क्लिकनं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, हाय हॅलो हाव आर यू असा प्रवास बोलण्याचा आमचा तुमचा सुरू असल्याचा आम्हाला पाहायला मिळतो. हे आजचं चित्र, हे लक्षात ठेवा. मोबाईल हा आमच्या आयुष्याच्या प्रवासातला अडथळा बनू नये, तो आमच्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये आम्हाला सहाय्यभूत साधन झालं पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थी म्हणून या वयात प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण या मोबाईलमुळे आमच्या भावनांची धार बोथट होती, आमच्या भावना बोथट होत आहेत. माणूस म्हणून आम्ही भावनिक दृष्ट्या विकलांग होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्हाला माहित आहे, लेनार्थ हार्देल नावाचा एक शास्त्रज्ञ होता. लेनार्थ हार्देल या वयातल्या विद्यार्थ्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं, या वयामधली मुलं मोबाईलवरती 5 ते 6 तासापेक्षा जास्त ज्यांचा स्क्रीन टाइम असेल, अशा पोरांचा स्क्रीन टाइम 5 ते 6 तासापेक्षा जास्त असणाऱ्या मोबाईलवरती त्या पोरांच्या बुद्धीमध्ये ब्रेन ट्यूमर सारख्या आजाराची प्राथमिक लक्षणं सुरू होतात. हे त्या शास्त्रज्ञानं त्याच्या विश्लेषणातून जाहीर केलं, हे लक्षात ठेवा. मोबाईलमुळे काय होतं, चांगलंही होतं आणि वाईटही होतं. त्याचा उपयोग करण्यावर आपण आपल्या उपयोगावरती अवलंबून असतं, हे लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, काही गोष्टी मी ऐकल्या मोबाईलच्या बाबतीतल्या, त्या ऐकल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना माझा विश्वासच बसला नाही. मी खात्री करून पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं ही सत्य कथा आहे, वास्तव आहे. 3 गोष्टी मी तुम्हाला सांगेल ज्या ऐकल्याच्या नंतर माझाही विश्वास बसला नाही, पण त्या गोष्टींच्या खोलात मी गेलो आणि माझ्या लक्षात आलं या सत्य आहेत. तुम्हाला पिंपरी चिंचवड माहित आहे? पुण्यातलं पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड नावाचं शहर आहे. त्या पिंपरी चिंचवडमध्ये एखाद्या 9 वर्षाच्या लेकरासारखं एक लहान 9 वर्षाचं बाळ होतं साहेब. आई आणि वडील दोघेही कामाला जायचे कंपनीमध्ये. घरी आले की पोरगं 9 वर्षाचं रडरड चिडचिड करायचं. आई स्वतःच्या खिशातला फोन काढायची, वडील स्वतःच्या खिशातला फोन काढायचे, पोराच्या हातात देऊन टाकायचे. पोरगं मस्त मोबाईलवर युट्यूबवर व्हिडिओ बघत बसायचं. आई वडील आनंदात असायचे. त्यांना वाटायचं पोरगं मोबाईलवरती आपला वेळ आनंदात जातोय, त्याचा वेळ आनंदात जातोय. 1 वर्ष त्या 9 वर्षाच्या पोराचं मोबाईलवर कधी गेलं लक्षात आलं नाही. ते पोरगं बघता बघता 9चं 10 वर्षाचं होत आलं. त्याच्या डोक्यावर मोबाईलचा परिणाम झाला. सगळे युट्यूब बघत बघत युट्यूबची भाषा बोलायचं, मोबाईलच्याच दुनियेत रमलं. मोबाईल एके मोबाईल ही त्याची दुनिया झाली. जेवणाचा घास त्याला मोबाईल बघितल्याशिवाय घशाड जात नव्हता. आणि एके दिवशी मानसिकतेवर मोबाईलमुळे परिणाम झाला त्या पोराच्या. आणि त्याच 9 वर्षाच्या पोराच्या पाहण्यामध्ये एके दिवशी युट्यूबवरती एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओचं टायटल आणि शीर्षक असं होतं, हाऊ टू सुसाईड, म्हणजे आत्महत्या कशी करावी. हा व्हिडिओ त्या पोरानं पाहिला. तो व्हिडिओ पाहिला आणि 9 वर्षाच्या त्या लहान लेकरानं मोबाईल पाहून त्या मोबाईलमध्ये सांगितल्याप्रमाणे एक दोरी घेतली, स्वतःच्या बेडरूम मध्ये गेला, बेडचं दार लावलं, बापानं दिलेला टेडीबेअर नावाचा मोठा भाऊला घेतला, त्याच्या गळ्यात दोरी बांधून ती दोरी खिडकीच्या गजाला बांधून त्या पोराच्या गळ्यात बांधली. त्याला फाशी देण्याचं त्या टेडीबेअरला काम केलं. त्या 9 वर्षाच्या पोराला वाटलं माझा टेडीबेअर आता मेला, निर्बतला. भीतीनं त्याच पोरानं अस्वस्थ होऊन तीच दोरी स्वतःच्या गळ्यात बांधली आणि स्वतःचं आयुष्य संपवण्याचं काम केलं. ही पिंपरी चिंचवड मधली सत्य कथा आहे. मोबाईलचा डोक्यावर एवढा विक्षिप्त परिणाम होऊ शकतो. मगाशी ज्या ज्ञानोबा माऊलींचं सूत्रसंचालन करताना सरांनी उल्लेख केला, आज मराठी राजभाषा दिलाय, अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविणं, असं म्हणत आमच्या माय मराठीचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबांनी विश्वाला दाखवून दिलं. त्या माऊलींच्या आळंदीतलं 16 वर्षाचं पोरगं, ज्याला 10वीला 90% जास्त गुण आहेत, बाप ज्या पोराच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न रंगवतोय, तोच पोरगा बापाने फक्त मोबाईल दिला नाही म्हणून उंच इमारतीवर जाऊन उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवतोय. किती मोठं दुर्दैव आहे. बाप मोबाईलवरती कोरियन गेम बघायला लागल्या.
कोरियन गेम मध्ये अडकल्या, शाळा सुद्धा सुटली, एका खोलीत स्वतःला कोंडून घ्यायच्या. आई वडिलांना असायचं असू द्या, पोरी आनंदात आहेत, मोबाईल बघतात, त्यांचा वेळ जातोय. तिघी भगिनी कोरियन गेमचा एवढा डोक्यावर परिणाम करून घेत्या झाल्या. शिक्षण सुटलं, गेम मधला माणूस जसं सांगेल तसंच करायच्या. त्या कोरियन गेम मधल्या माणसाने तिघी भगिनींना सांगितलं उंच इमारतीवर जा, उंच इमारतीवर गेल्या. त्या कोरियन गेम मधल्या माणसाने सांगितलं हाताला हात पकडा, हाताला हात पकडला, त्या इमारतीवरून खाली उडी मारा. त्या तीन भगिनींनी मोबाईलचा परिणाम डोक्यावरती झाला आणि कोरियन गेमच्या नादी लागून त्या इमारतीवरून खाली उडी मारून तिघी सख्या बहिणीने स्वतःच आयुष्य संपवलं. ही 10-12 दिवसापूर्वीची या देशातली घटना आहे. एवढा विक्षिप्त परिणाम मोबाईल सारख्या गोष्टीचा आमच्या बुद्धीवर होत असेल तर विद्यार्थ्यांना आपण वेळी सावध होणं आयुष्यात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मोबाईल मधून फक्त वाईट होतं असं मला सांगायचं नाहीये, पण चुकीच्या गोष्टी आल्या की लगेच आमच्यावर गारूड घालतात. मध्ये पबजी नावाचा गेम आला होता, बरोबर की नाही मुलांना? पबजी बरेच जण खेळत होतात की नाही? पबजी नावाचा गेम लहान लहान लेकरं खेळायची. चुकीचं आलं की लगेच गारूड घालतं. मी सोलापूरला व्याख्यानाला गेलो साहेब, मंगळवेढ्याला. तिथल्या लोकांनी पेपरातली बातमी पबजीची मला दाखवली. तो गेम एवढा पोरांच्या डोक्यावर गारूड घालता झाला होता की त्या पेपराच्या बातमीत असं छापून आलं होतं, जे वाचल्यावर मला हसावं की अस्वस्थ व्हावं समजेना. बातमीत असं लिहिलं होतं की सोलापूरचा एक पोरगा तो पबजी नावाचा गेम असा खेळत खेळत सोलापूर पासून अनेक किलोमीटर दूर असणाऱ्या टेंभुर्णीपर्यंत चालत कधी गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. गेम खेळत खेळत ते पोरगा असं चालत गेलं. इतकं वाईट वातावरण आज मोबाईलमुळे निर्माण होत असेल तर आज तुम्ही सुज्ञ विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराच्या बाबतीत सावध होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. तुमचा हा काळ फेसबुक आणि इंस्टाग्रामचे लाईक्स वाढवण्याचा नाही विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात स्वतःची लायकी वाढवण्याचा काळ आहे. व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवण्यापेक्षा आई आणि बाप यांची मान अभिमानाने उंच होईल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करण्याचा तुमचा आणि आमचा काळ. हे काळ आपण आज गाजवला पाहिजे, लक्षात घ्या. मोबाईलचा चांगलाही परिणाम होतो. तुम्हाला माहित असेल, पुस्तकं वाचायला जर आम्हाला वेळ नसेल अवांतर वाचनासाठी, तर ऑडिओ बुक्स आता मोबाईलवर वाचनासाठी उपलब्ध आहेत. प्रवासात असाल, कानात हेडफोन घालून पुस्तकं ऐकू सुद्धा तुम्ही शकता. मोबाईलचा सदुपयोग कसा होऊ शकतो? मी बीडवरून आलोय, मगाशी माझा उल्लेख झाला. आमच्या बीडमध्ये एक घर आहे सर, त्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. त्या कुटुंबात वडिलांचं निधन झालेलं, आई आहे फक्त, आणि एक पोरगा आहे जे 12वीच्या वर्गात गेलं होतं. आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते. घरात 18 विश्व दारिद्र्य, एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. आणि ते पोरग 12वीच्या वर्गात गेलं, आपल्या आईकडे गेलं. आईला म्हणते, आई मी आता 12वीला गेलोय, मला डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. आई पण डॉक्टर होण्यासाठी क्लास लावावे लागतात आणि क्लास लावण्यासाठी लाखो रुपये लागतात, ते पैसे आपल्याकडे नाहीत. आई म्हणते मग काय करायचं बाळा? ते 12वीच्या वर्गातलं सायन्सचं पोरग 18 विश्व दारिद्र्य घरात असताना आईला हात जोडताना आईला म्हणते, आई मला फक्त 4-5 हजार रुपये दे, मला एक अँड्रॉइड फोन खरेदी करायचा आहे. आईच्या पोटात गोळा उठतो. आईला वाटतं 4-5 हजार रुपये एवढे पैसे कुठून आणायचे? धुण्या भांड्याची कामं करणारी गरीबाची ती माय लोकांच्या दारात राब 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 राबते. महिनाभराची कामं वाढून घेते ना, अखेर हाताला घट्टे पडेपर्यंत काम करते. 4-5 हजार रुपये पोराच्या हातात टेकवते. पैसे हातात पडल्याबरोबर पोरग धावत धावत बाजारात जातं, एक 4-5 हजार रुपयाचा अँड्रॉइड फोन खरेदी करतं, मोबाईल खरेदी करतं, मोबाईल घेतं. पण त्या क्षणापासून ते पोरग मोबाईलला चिटकून असतं. पण मोबाईलला चिटकून असणारं ते गरीबाचं लेकरू मोबाईलवरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 शब्दांच्या पलीकडे दुसरं काहीच पाहत नाही. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला स्पर्श करत नाही. ते फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी बघायचं, पडलेली प्रश्न गुगल आणि युट्यूबला शोधायचं. तुम्हाला सांगताना अभिमान मला वाटेल, कुठलाही क्लास न लावता मोबाईलवरती अभ्यास करून त्याच गरीबाच्या पोरानं 5 वर्ष या घटनेला झालीत. आमच्या बीडमध्ये नीट सारख्या अवघड परीक्षेमध्ये फिजिक्स सारख्या विषयात ते पोरग जिल्ह्यात पहिलं आलं. आज 5 वर्ष झालीत, सूट बूट आणि टाय घालून MBBS डॉक्टर बनून आपल्या आई समोर ते पोरग अभिमानानं उभा आहे. आम्हाला हे करता येणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. हे परिवर्तन झालं पाहिजे. हा सदुपयोग आम्हाला मोबाईलचा करता आला पाहिजे, हे आपण लक्षात घेणं मला वाटतं आजच्या काळात गरजेचं आहे. आपण आयुष्यात कसं असलं पाहिजे? आयुष्यात आपल्या आई वडिलांचे संस्कार, आपल्या आई वडिलांनी आपल्या डोळ्यात पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक तुमच्यात निर्माण होणं आणि त्या दृष्टीनं तुम्ही मार्गक्रमण करणं मला वाटतं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आम्हाला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. आम्ही टीव्हीतले हिरो पाहून ते हिरो आमचे आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाणं गरजेचं नाही. आम्ही कुठल्या पाश्चिमात्य देशातल्या चार्ली चॅप्लिनला, बॅटमॅनला, स्पायडरमॅनला आपला आदर्श मानणं सुद्धा गरजेचं नाही. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आमच्याकडे प्रभू राम आहेत, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे लक्षात ठेवा. नवे तुमच्या मातीत तुमच्यासाठी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून अनेक विद्यालयांमधून हजारो विद्यार्थी आज ज्यांच्या शिक्षण घेतात आणि हजारोंच्या घरात झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम करणारे आदरणीय कोतकर साहेब तुम्हा सगळ्यांसाठी आदर्श आहेत. आपल्या मातीत असणारे हे आदर्श आपण शोधले पाहिजेत आणि त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. त्या वाटेनं आपण प्रत्येकानं प्रवास केला पाहिजे. हे आपल्याला प्रत्येकाला विद्यार्थ्यांना लक्षात घेणं मला वाटतं गरजेचं आहे. समजून घ्या, कारण आपली आई आपल्या डोळ्यात जे स्वप्न रुजवते
ते स्वप्न सत्यात उतरवणं ही तुमची जिम्मेदारी असते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. माझ्या नजरेतला माणूस मोठा कोण, माझ्या दृष्टीनं मोठे पण कुणी कमावलं. मी एक उदाहरण आवर्जून आयुष्यात सांगत असतो. तुम्ही वडार समाज नाव ऐकलं असेल. वडार समाज प्रचंड कष्टाळू जमात, अतिशय कष्ट करणारे, आमच्या मातीत दगड फोडायची कामं करतात. विद्यार्थ्यांनो, एक वडार समाजामध्ये एक आई असते आणि त्या आईला 12 वर्षाचं साहेब एक पोरगं असतं, लेकरू असतं. आई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जात असते. घरात 18-20 दारिद्र्य असतं. पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावं लागतं. ती माय माऊली 12 वर्षाच्या लेकराला सोबत घेते आणि रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जाते. शासकीय काम असतं, खडी फोडत असते. आणि खडी फोडत असताना अचानक तिच्या अंगात ताप असतो, तिला दुखतं, तिला काम होत नसतं. 12 वर्षाचं लेकरू शेजारी खेळत असताना ती बाई खडी फोडते. अचानक एक लाल दिव्याची गाडी येते आणि त्या लाल दिव्याच्या गाडीतून सुटाबुटातला माणूस असा खाली उतरतो. त्या माऊलीच्या, त्या बाईच्या जवळ जातो. कसं बसं चाललेलं तिचं काम पाहतो, गाडीत बसतो, तिला वाटेल त्या शिव्या देतो, गाडीत बसतो आणि निघून जातो. 12 वर्षाच्या लेकराला कळतं आपल्या आईला काम होत नाही म्हणून या माणसानं आईला शिव्या दिल्यात. ते पोरगं आईच्या जवळ जातं. आईला गदगदा हलवतं, तसं त्याच्या हातावर आईच्या डोळ्यात ते थेंब पडतात आणि त्याला कळतं आईला खूप लागलंय, आईला खूप दुःख झालं. या माणसाचे शब्द शिव्या मनाला बोचल्यात. ते पोरगं आईला म्हणतं, आई ते कोण होतं का त्या माणसाने तुला खूप शिव्या दिल्या? आई म्हणते, हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं, ते फार मोठे साहेब आहेत, त्यांना कलेक्टर म्हणतात, कलेक्टर. त्या 12 वर्षाच्या लेकराला राग येतो. ते पोरगं आईच्या हातातला दगड फोडायचा छन्नी आणि हातोडा असं हिसकावतं. दूर खडकावर धावत जातं. मोठा खडक असा कातळ असतो, त्या कातळावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी वाक्य आणि अक्षर तिथं कोरायला लागतं. आईला वाटतं पोरगं काय वेडेपणा करतंय, पोरगं काय लिहितंय, काय कोरतंय त्या खडकावर आणि दगडावर. आई धावत जाते, त्याच्या हातातला छन्नी हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न करते. आई वाचते त्या 12 वर्षाच्या पोरानं त्या दगडावर काय लिहिलंय. आईनं वाचलेले, आई पोरानं कोरलेले वाक्य वाचून आईच्या डोळ्यातून पाणी येतं. कारण विद्यार्थ्यांनो, त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून उगळणाऱ्या त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच, मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज तुम्हाला प्रत्येकाला सांगताना मला अभिमान वाटतो. ही खोटी गोष्ट नाही, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतले सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचे बालाजी मंजुळे नावाचे ते गृहस्थ, ते सद्गृहस्थ आज कलेक्टर असल्याचे तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे. हे वास्तव आहे. मला जाणीव आहे, मी बराच वेळचं बोलतोय. आदरणीय दादांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांच्या अभिष्ट चिंतनाचं औचित्य साधून ही सगळी शिक्षक मंडळी वेगळे कार्यक्रम घेऊ शकले असते. पण तुमच्या पंखांना बळ मिळावं, तुमच्या स्वप्नांना दिशा मिळावी, तुमचं भविष्य आकाराला येत असताना तुमच्या कुटुंबाची जाण तुमच्यात निर्माण व्हावी. आदरणीय कोतकर साहेब ज्या संघर्षातून उभा राहिले, त्या संघर्षाची जाण होत असताना आयुष्यात आलेल्या कुठल्याही संकटासमोर न ठेचकाळता त्याच्या छाताडावर त्या संकटाच्या पाय देऊन तुम्ही उभं राहावं, ही प्रेरणा तुमच्या चिरंतनपणे रुजावी. यासाठी आदरणीय बेरेड सर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आपण लक्षात घेणं गरजेचं. शाळेत बसता, शाळेच्या आत बसता, उमऱ्याच्या आतमध्ये तुम्हाला मला बसायला मिळतं, चांगले बेंच असतात. बाबासाहेब आंबेडकर 5वीच्या वर्गात शिकायचे, त्यांना उमऱ्याच्या आत सुद्धा बसता येत नव्हतं, उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, इतकी वाईट परिस्थिती होती. उमऱ्याच्या बाहेर पोतं टाकायचं आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले असायचे. इन्स्पेक्शनला इंग्रज अधिकारी यायचे, वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायचे, एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही. उमऱ्याच्या बाहेर बसून सुद्धा बाबासाहेबांचं शिक्षणाकडे लक्ष असायचं. गुरुजी काय शिकवतात त्याकडे लक्ष असायचं. अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की बाबासाहेबांचा हात वरती असायचा. इंग्रज अधिकारी म्हणाले, इन्स्पेक्शनला आम्ही आलो, शाळेची लाज जर कोणी राखली असेल तर उमऱ्याच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर नावाच्या पोरानं शाळेची लाज राखली. अधिकारी म्हणाले, बाळा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस, शेवटचा एक प्रश्न मी तुला विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर बसलेल्या बाबासाहेबांना इंग्रज अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शनला आलेला प्रश्न विचारला. म्हणाले, सांग भिवा, अरे या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, खाली मान घातली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे मला माहित नाही, कारण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह आहे. तुम्हाला माहित आहे, 5वीच्या वर्गात शिकत असताना, एवढ्या उन्हात तळत असताना, उमऱ्याच्या बाहेर बसून उन्हात बसून शिक्षण घेत असताना तहानेनं व्याकुळ जरी झाले तरी कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार त्यांना नव्हता. पण बापाचे संस्कार आणि महापुरुषांचे विचार अंगीकारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपतींनी सहकार्य केलं, परदेशात शिक्षणाला गेले आणि एवढे मोठे झाले की जगाच्या ज्ञानवेशीवरती बाबासाहेबांचं नाव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, जगाचे ज्ञान महामेरू म्हणून आज अमेरिकेच्या विश्व विद्यापीठाच्या वेशीवर आपल्याला शोधताना दिसून यायला लागत आहे. माणसानं मोठं किती व्हावं, आयुष्यात किती संकट आली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठे पण त्यांच्या आयुष्यात कमावले ना, हे मोठे पण विद्यार्थ्यांना तुमच्या मनात निर्माण होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. लक्षात घ्या, हे तुम्ही निर्माण कराल, ही कामना तुम्हा सगळ्यांकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. येत्या वाटेत आयुष्यात अनेक संकट खाचखळगे येतील, त्यांना डगमगून जाऊ नका.
आयुष्यात शिक्षणाच्या परीक्षा ज्या ज्या येतील, परीक्षेपासून दूर न पळता परीक्षेला संधी म्हणून पहा, ते तुम्ही पाहाल. ही कामना सुद्धा तुम्हा सगळ्यांकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटचं एवढंच सांगेल की आई आणि वडील यांची फक्त तुम्ही जाण ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इथं येता, पायात घालायच्या चप्पल पासून डोक्यातल्या केसाला लावायच्या तेलापर्यंत सगळे आई बाप तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून देत असतात. आणि म्हणून ते तुमच्या डोळ्यात एक स्वप्न पाहतायत. त्या स्वप्नाची जाण तुम्ही ठेवाल. बापाच्या पायाला पडलेल्या भेगा, आईच्या हाताला पडलेल्या घट्ट्यांची किंमत तुमच्या लक्षात येईल आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही कष्ट कराल. जसं वयाच्या 7व्या 8व्या वर्षी आई जिजाऊनं सांगितलं, शिवबा तुम्हाला रयतेचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. आई जिजाऊनं शिवरायांच्या डोळ्यात स्वप्न पेरलं. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज दुर्गेश्वर रायगडावरती छत्रपती झाले आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या आईचं स्वप्न शिवाजी महाराजांनी 1000 पटीनं सत्यात उतरवून दाखवलं. तसं प्रत्येक पोरगा जर आपल्याला शिवरायांचा अनुयायी समजत असेल तर आपलं स्वप्न, आपल्या आईचं स्वप्न आपण सत्यात उतरवणं ही आपली जिम्मेदारी आणि जबाबदारी असेल. ती जबाबदारी तुम्ही पेराल, ही कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांकडे व्यक्त करतो. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला बोलण्यासारखं प्रचंड आहे, पण वेळेचाही आपल्याकडे अभाव आहे. प्रचंड उन्हात तुम्ही सगळेजण आहात. आदरणीय कोतकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा आहे. इथं बेरोजगारांना नोकरी देण्याचं काम कोतकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिक्षणाचा अर्थ काय असतो एवढंच मी या निमित्तानं सांगेल. शिक्षण म्हणजे फक्त विद्यापीठाच्या पदव्या आणि डिग्र्या नसतात. आदरणीय कोतकर साहेबांकडे कुठल्या विद्यापीठाची पदवी नसेल, भले कुठल्या विद्यापीठाची पदवी नसेल, पण साहेब डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य तुमच्याकडे पाहिल्यावर मला आठवतं. एपीजे अब्दुल कलाम असं म्हणायचे की तुम्ही फक्त नोकऱ्यांसाठी शिक्षण देत असाल तर ही शिक्षण व्यवस्था केवळ नोकरच जन्माला घालेल, दुसरं काही जन्माला घालणार नाही. तुम्ही खरं शिक्षण अनुभवलात. अण्णाभाऊ साठेंनी जसं समाज आणि पर्यावरणातून ते शिकले आणि इतर अनेक सुशिक्षितांना नोकरी आणि सुशिक्षितांच्या हाताला काम अण्णाभाऊंनी लिहिलेल्या पुस्तकातून मिळालं, तसं तुम्ही खरंच समाजाभिमुख शिक्षण घेतलं. आज तुमच्या संदीप हॉटेलचं आणि त्या व्यवसायाचं नाव ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या माणसांना सुद्धा अभिमान वाटायला लागतो. या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपलं नाव करू शकत असेल तर कोतकर साहेबांचा आदर्श तुम्हाला हाच विद्यार्थी मित्रांनो घ्यायचा आहे की आयुष्यात कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये आपण सर्वोत्तम व्हायचं ही भावना आपली असली पाहिजे. एवढं लक्षात ठेवा आणि ती भावना घेऊन तुम्ही जगाल आणि शिक्षणाचा तो अर्थ तुम्ही समजून घ्याल. एवढीच कामना तुम्हा सगळ्यांकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आदरणीय भानुदासजी कोतकर साहेबांसारख्या सूर्यासारखा प्रकाश आपल्या विचारांचा आणि कार्याचा आपल्याला देऊ पाहणाऱ्या या व्यक्तिमत्वाला अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. ज्ञानदेवजी बेरड सरांनी मला इथं पाचारण केलं, त्यांचा फार आग्रह होता, त्यांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा कधीतरी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा
विजयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशो गानं जगति भवतु तव सुयशो गानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनम् बार दिन ये आए बार दिल ये गाए बार दिन ये आए बार दिल ये गाए जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार दिन ये आए बार दिल ये गाए किए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू यू बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका